नमस्कार. मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आठवणी जुन्या, आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत. ऐकावे तरी कोणाचे. एका गावात एक परीट होता. त्याचे नाव गंगाराम. त्याला एक मुलगा होता. त्याचे नाव महादेव. हे बापलेक दोघे मिळून काम करत. ओझी वाहण्यासाठी त्यांनी एक गाढव पाळले होते. गाढवावर ओझी लादून ते कधी नदीवर जात तर कधी बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात. एकदा काय झाले, बाजारहाट करण्यासाठी ते निघाले तालुक्याला. ओझे वाहून आणण्यासाठी त्यांनी गाढवालाही बरोबर घेतले. जाताना काही ओझे नव्हते. त्या दोघांबरोबर गाढव रिकामेच चालले होते. त्यांना पाहून एकजण म्हणाला, "काय गंगाराम, असे चालत काय निघालात? कोणीतरी बसा की त्या गाढवावर." त्या माणसाचे म्हणणे गंगारामला पटले. तो आपल्या मुलाला म्हणाला, "महादू, तू बैस गाढवावर." महादू म्हणाला, "मी चालेन, तुम्ही बसा." यावर गंगाराम बोलला, "अरे, तू लहान आहेस, तू बैस, मी चालेन. वाटल्यास थोड्या वेळाने मी बसेन, मग तू चाल." वडिलांचे ऐकून महादेव गाढवावर बसला. गंगाराम मागून चालत राहिला. वाटेत एकजण महादेवाला म्हणाला, "काय रे पोरा, तुला काय अक्कल आहे की नाही? आपल्या बापाला चालायला लावून तू आपला खुशाल बसला आहेस गाढवावर." त्या माणसाचे हे बोल महादेवाच्या मनाला लागले. गाढवावरून खाली उतरत तो वडिलांना म्हणाला, "बाबा, तो माणूस बोलला तेच बरोबर आहे. तुम्ही बसा, मी चालतो." मुलाने आग्रह केल्यावर गंगाराम गाढवावर बसला. महादेव पायी निघाला. एवढ्यात आणखी कोणीतरी ओळखीचे भेटले. ते हसून बोलले, "काय गंगाराम हे? अरे बाप आहेस का कोण? मुलाला पायी चालवतोस आणि स्वतः खुशाल गाढवावर बसून आरामात निघाला आहेस. अरे मुलाबद्दल काही माया?" हे ऐकून गंगाराम चांगलाच खजील झाला. मग करावे तरी काय, असा त्याला प्रश्न पडला. एकदम त्याच्या मनात आले, आपण दोघेही बसलो तर? तो म्हणाला, "महादू, असे कर, तूही बैस माझ्या मागे. आपण दोघेही बसलो म्हणजे मग आपल्याला कोणी बोलणार नाही, कोणी नावे ठेवणार नाही. बैस बैस." मग दोघेही बसले गाढवावर. त्यांना वाटले, आता आपल्याला कोणी बोलणार नाही. एवढ्यात त्यांना काही लोक समोरून येताना दिसले. त्यातील एकजण म्हणाला, "अरे गंगाराम, काय रे हे?" भीत भीत गंगारामने विचारले, "काय झाले? चुकले का काही आमचे?" लोक हसले. त्यातील एकजण म्हणाला, "अरे, तुम्ही माणसे आहात का गाढव?" गंगाराम म्हणाला, "असे काय केले आम्ही?" "अरे गंगाराम, एवढ्याशा या लहान गाढवावर कुणीतरी एकाने बसायचे का दोघांनी? तुम्हाला काही दया माया आहे की नाही?" हे ऐकून दोघेही खाली उतरले. ऐकावे तरी कोणाचे हेच त्यांना कळेनासे झाले. मग महादेव वडिलांना म्हणाला, "बाबा, आता असे करूया, आपणच या गाढवाला पाठीवर घेऊन जाऊया." कपाळाला हात लावत गंगाराम म्हणाला, "महादेवा, तरी लोक म्हणतील, अरे तुम्ही माणसे आहात का गाढव?" काय मंडळी, आवडला ना तुम्हाला आजचा भाग? पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात. अच्छा.